आज 2 सुंदर ओरिएंटल ब्युटीजची मुलाखत घेण्याची संधी मिळाल्यामुळे मला अत्यंत आनंद होतोय. शनाया आणि प्रज्ञा यांचं स्वागत आहे. या दोघींना ग्रीट करण्यासाठी रिपोर्टरने फ्लुएंट इंग्लिश वापरली. या क्षणी प्रज्ञाला रिस्पॉन्स देण्यापूर्वी तिच्या कानात ट्रान्सलेटरचं ट्रान्सलेशन ऐकण्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागला. पण ती फक्त मराठी भाषेतच रिस्पॉन्स देऊ शकली. तिला फ्लुएंट इंग्लिश बोलता येत नव्हतं. दुसरीकडे शनायाची इंग्लिशही रिपोर्टर्सच्या इतकीच फ्लुएंट होती. म्हणून तिने तिच्याशी सहज संवाद साधला. पटकन रिपोर्टरला शनाया जवळची आहे असं वाटलं. मला माहितीये की तुमच्या आगामी लढाईमुळे तुमच्या दोघींनाही खूप पॉप्युलॅरिटी मिळाली आहे. या कोलॅबोरेशन विषयी मला जाणून घ्यायचं आहे की तुमचे विचार काय आहेत? रिपोर्टरचा अवघड प्रश्न ऐकल्यानंतर वेदांतला काळजी होती की शनाया काहीतरी निगेटिव्ह म्हणेल. परंतु मी केलेल्या प्रत्येक कामांचा मी आदर करते. हाच माझा ॲटिट्यूड आहे गोष्टींकडे बघायचा. असं उत्तर देताना शनायाने तिचं हसू कायम ठेवलं. मी सुद्धा. प्रज्ञा उत्तर देण्याचं टाळावं म्हणून तिने फक्त शनायाला फॉलो केलं. ठीक आहे, एकमेकांबद्दल तुमचे ओपिनियन्स काय आहेत? आणखी एक अत्यंत अवघड प्रश्न. वेदांतला स्वतःला घाम फुटल्यासारखं वाटू लागलं, कारण यावेळी जर शनायाने नुकत्याच स्टेज इव्हेंटमध्ये जे केलं त्याप्रमाणे प्रज्ञावर पाऊल टाकलं असेल तर तिला थांबवण्याचा कोणताही मार्ग त्याच्याकडे नव्हता. पण कुणी अपेक्षा केली असेल की एक क्षण थांबून शनायाने एका शब्दात उत्तर दिलं? कॉन्फिडंट. बहुतेक लोकांना ही कॉम्प्लिमेंट आहे असं वाटलं, पण प्रत्यक्षात शनाया तिची थट्टा करत होती. प्रज्ञाने नेहमीच स्वतःबद्दल खूप ग्रेटली विचार केला, म्हणून तिला वाटलं की शनायाने तिचे गंभीरपणे कौतुक केले होते. तिचे एक्सप्रेशन ती प्राऊड असल्याचे होते जेव्हा तिने शनायाकडे तिरस्काराने बघितलं. अशा प्रकारच्या परिस्थितीत शनायाला बिहेव करण्याची आणि अकोमोडेट होण्याची चॉईस नाही का? वेदांतने सुटकेचा निश्वास सोडला. रिपोर्टरने प्रज्ञाकडे पाहिलं. तिला ओरिजिनली वाटलं की ती सगळ्यात योग्य मार्गाने उत्तर देईल, पण तिच्या रिस्पॉन्समुळे सगळ्यांनाच शॉक बसला. माझ्या मते शनाया खूप नम्र नाहीये. फार नम्र नाही. वेदांतचे हार्ट ड्रॉप झाले. त्याला स्टेजवर जाण्यापासून स्वतःला थांबवावे लागले. आज प्रज्ञा तिचा ब्रेन घेऊन आली नाहीये का? किंवा तिचे इतकेसे कौतुक झाले की तिला वाटले की तिला जे पाहिजे ते ती करू शकेल? त्यांनी तिची तुलना इतरांशी केली होती, कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी तिला मिळणार नाही. म्हणून रिअल लाईफमध्ये कंपॅरिझन करण्याचा चान्सच नाही. परंतु शनाया वेगळी आहे. ते एकत्र फोटोशूटमध्ये सहभागी होणार होते. प्रत्येक जण रिझल्ट त्वरित पाहण्यास केपेबल असेल. एखादी गोष्ट चुकली असेल तर ती थोड्या वेळाने मागे हटून स्वतःला माघार घेण्याची संधी कशी सोडणार नव्हती? प्रज्ञाच्या रिस्पॉन्सने सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. एवढी ॲरोगंट मॉडेल त्यांनी कधीच पाहिली नव्हती. तर त्यांना असंही वाटलं की तिला जवळजवळ नॉन एक्झिस्टंट EQ आहे ते. त्या तुलनेत शनायाचा कॉन्फिडंट रिस्पॉन्स वेल थॉट आउट आणि मिनिंगफुल होता. रिपोर्टर क्षणभर स्तब्ध झाला. कॉन्व्हर्सेशन पुन्हा कसं सुरू करावं त्याला कळेना. या क्षणी शनायाने सहजतेने बोलणं चालू ठेवलं आणि हा ऑकवर्ड मोमेंट सेव्ह केला. मिस प्रज्ञा अगदी त्याच न्यूज आर्टिकलमध्ये सिनियर नेहाबरोबर अपेअर झाली होती. मी नक्कीच तितकी केपेबल नाही. मला शिकण्यासाठी अजून बरंच काही आहे. शनाया ज्या सिनियर नेहाबद्दल बोलत होती ती इन्फेमस सुपर मॉडेल नेहा गर्दे होती, जी यापूर्वी व्हिक्टोरिया सिक्रेटच्या रनवेवर दिसली होती. सगळ्या रिपोर्टर्सना ते माहिती होतं. त्याच वेळी रिपोर्टर्स सांगू शकत होते की शनाया केवळ पोलाईट वागण्याचा प्रयत्न करतेय, कारण जर प्रज्ञा खरोखरच ग्रेट असती तर ती सिंपल 3rd क्लास पब्लिकेशनमध्ये दिसली नसती. प्रज्ञा आत्मविश्वासाने हसत राहिली. शनायाने तिचं कौतुक केलं म्हणून तिचे एक्सप्रेशन्स स्मग होते. आपण काय म्हणता आहात त्यावरून मिस प्रज्ञा खूप इम्प्रेसिव्ह असणं आवश्यक आहे.
रिपोर्टरने शनायाच्या लीडला फॉलो केलं आणि प्रज्ञाचं कौतुक केलं म्हणून रिपोर्टरने थँकफुली शनायाकडे पाहिलं. ही 20 मिनिटांची एक छोटी मुलाखत होती, परंतु बाजूने उभ्या असलेल्या वेदांतचे हृदय त्याच्या छातीतून बाहेर येईल की काय असं त्याला वाटू लागलं होतं. त्याला मुळात शनायाची चिंता होती, पण आज प्रज्ञाने त्याला पूर्णपणे निराश केलं होतं. प्रज्ञा, मुलाखतीदरम्यान तू शनायावर कशाला बोल लावले? मुलाखत संपल्यानंतर वेदांतने प्रज्ञाला रागाने प्रश्न केला. वेदांत, तू शनायाच्या बाजूने का बोलतोयस? तिला तिच्या हाय लेवलवरून खाली खेचून घेण्याची ही माझी संधी होती. अर्थात मी त्या ऑपॉर्च्युनिटीला वाया जाऊ देणार नव्हते. तिच्याकडून माझ्यावर आधीच खूप अत्याचार झाले आहेत. मला त्याचा बदला घ्यायचा होता. फार दूर नाही. शनाया तिच्या चेहऱ्यावर स्मर्क करून त्या दोघांमधील वाद पाहत होती. तिचे एक्सप्रेशन्स पाहून वेदांतला अस्वस्थ वाटलं. मला सांगू नको की तूही खरंच विचार करतो की मी शनाया किंवा नेहा गर्देशी तुलना करू शकत नाही. वेदांतने कपाळावर हात ठेवला, कारण प्रज्ञाला कम्फर्ट देण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. प्रज्ञा कधी कधी हुशार होती, परंतु अशा वेळी ती अत्यंत मूर्ख होती, विशेषतः लोकांची प्रशंसा झाल्यानंतर. म्हणूनच शनायानी प्रज्ञाला कॉन्फिडंट असल्याचं सांगितलं होतं. ठीक आहे, फोटोशूटची तयारी करण्याची ही वेळ आहे. ही लढाई तू जिंकलीच पाहिजे, हारण्याची जागा नाही. अन्यथा तुला टॉप 10 मॉडेल अवॉर्ड्समध्ये संधी मिळणार नाही. वेदांतने प्रज्ञाला आठवण करून दिली. काळजी करू नको, प्रज्ञा जिंकण्याच्या दृढ निश्चयाने म्हणाली. दरम्यान खोलीच्या दुसऱ्या बाजूला शनायाला आदित्यचा फोन आला. इंटरव्ह्यू जो आता झाला, मी तो पाहत होतो. मी सोहमला नेहाला एक कॉपी पाठवण्यास सांगितलं. ती पाहिल्यानंतर तिला काहीच वाटलं नाही, कारण तिची नेहमीच तुलना केली जात असे. त्यामुळे मी डायरेक्ट लीगल टीमकडे ते पास केलंय. खरं आहे, नेहा गर्देने सध्या शार्क एंटरटेनमेंट सोबत कॉन्ट्रॅक्ट केलेला होता. पती आणि पत्नी पूर्णपणे सिंकमध्ये होते. बी ग्रेडची मॉडेल अधिक नम्र का होऊ शकली नाही? तिला कसं थांबायचं हे माहीत नसल्यामुळे आणि स्वतःला इतकं उंच ठेवण्याचा दृढ निश्चय असल्याने तिला अनएक्सपेक्टेड डिफिकल्ट पोझिशनमध्ये ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. तू खरोखर माझ्या वाईफला बुली करण्याचे तिच्यात करेज असल्याने तिला नक्कीच परिणामांना सामोरं जावं लागेल. शनाया, तुझ्याशी मी चांगला असलो तरी माझ्याबरोबर डील करणं सोपं नाहीये. एखादा माणूस जो एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत लाईफ आणि डेथवर कंट्रोल ठेवू शकतो, तो नक्कीच ॲव्हरेज कॅरेक्टर नव्हता. शनायाला हे फार पूर्वीच माहीत होतं. तू तिला फक्त मला बुली करताना पाहिलंयस. शनाया अवाक झाली होती. तिने आधीच प्रज्ञाला परत न येण्याच्या मार्गावर ढकललं होतं. या माणसाने याबद्दल काहीच का सांगितलं नाही? नंतर जेव्हा तू फोटोशूट संपेल तेव्हा मी तुला पिक करायला येईन. आदित्य जेंटली हसला. त्याच्यासाठी त्याच्या पत्नीने केलेले सगळं काही राईट होतं आणि सपोर्ट डिझर्व करणार होतं. शनाया देखील हसली आणि तिने नॉड केलं. ती आदित्यचा थॉटफुलनेस नाकारू शकली नाही. त्यानंतर रागिणी आणि आनंद यांच्यासह शनाया ड्रेस बदलण्यासाठी वेटिंग रूममध्ये गेली. फ्रंट कव्हरमध्ये 2 लोक फीचर्ड होते. शनाया आणि प्रज्ञाचे कपडे आणि मेकअप सिमिलर होते. या मॅगझिनचे फोटोशूट त्यांच्या स्किल्सला चॅलेंज करणार होते. डीप डाऊन दोघांनीही दुसऱ्याला त्याचा बॅकड्रॉप बनवण्याचा विचार केला, परंतु ते आपलं कार्ड कसं प्ले करणार होते हे त्यांच्या अबिलिटीजवर डिपेंडंट होतं. नेहमीप्रमाणे कोणत्याही शूटच्या अगोदर शनाया ग्रेसफुल आणि शांत होती. ती अजिबात काहीही म्हणाली नाही. यामुळे प्रज्ञा अतिरिक्त आत्मविश्वास दाखवत होती. तिला वाटलं की शनाया ही अशी आहे कारण तिला माहितीये की ती गुड इनफ नाहीये. दरम्यान तिचा सेटवर पूर्ण नियंत्रण असल्याचा तिने विचार केला. थीम ओरिएंटल ट्रेंड असल्याने दोन्ही मॉडेल पारंपरिक साडी घालणार होते. ऑन टॉप त्यांनी एक सुंदर हाय कॉलर्ड ब्लाउज घातला होता, जो गळेबंद होता आणि स्लीव्जवर डिटेल बारीक डिझाईन होतं. साडी खूपच सुंदर होती. त्यावर स्टनिंग एम्ब्रॉयडरी केलेली होती.
साडी घातल्यानंतर शनायाचे एक्सप्रेशन पांढऱ्या कागदाच्या तुकड्यांसारखे कोरे होते. ती अजूनही तिच्या कंटेनमेंट स्टेजमध्ये होती. दरम्यान यावेळी प्रज्ञा आधीच प्राचीन काळापासून एका महिलेच्या फेमिनाईन वाईबला फ्लॉन्ट करत होती. मेकअप आर्टिस्ट तसंच इतर स्टाफ प्रज्ञाच्या सौंदर्याचे एंडलेसली कौतुक करत होते. तिच्या चार्मिंग आणि एनर्जेटिक पर्सनॅलिटीमुळे प्रज्ञाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्या तुलनेत वर्क करत नसताना शनाया शांत आणि पीसफुल होती. तिला बोलायला आवडत नव्हतं. या प्रकारच्या इंट्रोवर्ट पर्सनॅलिटीमुळे विशेषतः प्रज्ञाशी तुलना करताना लोक तिच्या उपस्थिती आणि ब्युटीकडे दुर्लक्ष करत होते. मिस प्रज्ञा, तुम्ही तयार असल्याने तुमचा सोलो शूट प्रथम घेण्यासाठी प्लीज तुम्ही स्टुडिओमध्ये जा. फ्रंट कव्हर शूट प्रमाणेच मॅगझिनच्या आतही सोलो फोटोज होते, म्हणून प्रज्ञा शनायाच्या पुढे स्टुडिओमध्ये दाखल झाली. आरशासमोर तिच्या आसनावरून उठताच एक प्रोव्होकिंग लुक तिच्या चेहऱ्यावर होता आणि त्यासह आत्मविश्वासही होता. असं होतं की तिला खात्री आहे की ती जिंकेलच. हा आत्मविश्वास शनायावर निश्चितपणे सापडला नाही. ॲज अ रिझल्ट फेवरेबल इम्प्रेशनच्या आधारे सगळ्या स्टाफचा प्रज्ञावर अधिक विश्वास होता. स्टुडिओच्या आत सेट तयार होता. पारंपरिक लाकडी खिडकीखाली एक जुना टेबल ठेवला होता. टेबलाच्या वर एक नाजूक निळा आणि पांढरा चिनी मातीचा फ्लॉवर पॉट होता आणि त्या फ्लॉवर पॉटमध्ये एक सुंदर पिंक रोज होतं, जो नुकताच फुलला होता. टेबलाशेजारी एक वुडन चेअर ठेवली होती. या खुर्चीवर बसून फोटो काढण्याचं काम प्रज्ञाचं होतं. प्रज्ञाला स्टुडिओमध्ये प्रवेश करताना पाहून फोटोग्राफरला तिच्या लुकने कॅप्टिवेट केलं. ह्या ओरिएंटल ब्युटीला फक्त खुर्चीवर बसायचं होतं आणि ती पेंटिंग सारखी ब्युटिफुल दिसेल. जर ती तिच्या स्किल्सचा उपयोग करून त्यास आणखी एक पाऊल पुढे नेऊ शकली तर वेस्टर्न मार्केटमध्ये ओरिएंटल ट्रेंड नक्कीच इग्नाइट होईल. ही अफवा आहे की ही मॉडेल नेहा गर्दे यांच्याशी तुलना करण्यायोग्य आहे. फोटोग्राफरच्या असिस्टंटने कौतुक केलं. ती खूपच प्रोफेशनल असली पाहिजे. मला हाय होप्स आहेत. टॉल हँडसम फोटोग्राफरने प्रत्येक जणाला पोझिशनमध्ये येण्याची आठवण करून दिली आणि प्रज्ञाला फ्रेंडली मॅनरमध्ये शूट सुरू होणार आहे असं सांगितलं. प्रज्ञा खूप ॲम्बिशियस असल्याने तिला समजलं शनायाबरोबर शूटसाठी एक्स्ट्रा एफर्ट्स करण्याशिवाय तीही या सोलो शूटला कॅज्युअली घेऊ शकत नव्हती. चला काही शॉट्स साईडने घेऊया, फोटोग्राफरने प्रज्ञाला सूचना दिली. ट्रान्सलेटरच्या मदतीने प्रज्ञाला फोटोग्राफरच्या अपेक्षा समजल्या, म्हणून तिने त्वरित तिचे शरीर एका बाजूला केलं. त्यानंतर तिने तिचा उजवा हात चेअरच्या मागच्या बाजूला झुकण्यासाठी केला आणि आपला डावा हात तिच्या ड्रेसवर ठेवला. रिफाईन्ड फेसची लेफ्ट साइड रिव्हील करत तिने सिडक्टिव्हली स्माईल केलं. फोटोग्राफरनी त्याच्या भुवया उंचावल्या. त्याला ओरिएंटल ब्युटीची अपेक्षा होती, ओरिएंटल टेम्प्ट्रेसची नाही. फोटोग्राफरने पर्वा न करता एक फोटो काढला. त्याने विचार केला की कदाचित ती अजून त्या मोमेंटममध्ये आली नसेल, म्हणून त्याने तिला पारंपरिक रेड बास्केट धरून ओरिएंटल महिलेचे इंटलेक्च्युअल ब्युटी एक्सप्रेस करण्याचे निर्देश दिले. यावेळी प्रज्ञा सरळ उठून बसली. अँगल बरोबर होता, पण तिचं डोकं खाली होतं. फोटोग्राफरला फक्त तिचं वाईड फोरहेड दिसू शकत होतं. फोटोग्राफरने पुन्हा काही शॉट्स घेतले. त्याचे एक्सप्रेशन्स अनइम्प्रेस्ड होते. या मॉडेलची तुलना नेहाशी कशी केली जाऊ शकते? सगळ्यात वाईट म्हणजे संपूर्ण शूट दरम्यान प्रज्ञाची पर्सनॅलिटी चांगली होती तरी ती फक्त एकच स्माईल आणि एकच फेशियल एक्सप्रेशन व्यक्त करू शकली. फोटोग्राफर शांत होता. त्याला फक्त हातातला जॉब संपवण्याची इच्छा होती. जेव्हा शूट संपलं तेव्हा प्रज्ञा त्याच्याकडे गेली आणि तिने कसं केलं हे विचारण्याइतपत ती शेमलेस सुद्धा होती. फोटोग्राफरने रिस्पॉन्स दिला नाही म्हणून त्याच्या असिस्टंटने प्रज्ञाकडे पाहिलं आणि तिला थम्सअप दिला आणि म्हणाला, खूप छान. प्रज्ञाने प्राऊड स्माईल दिलं. तिच्या शुद्ध अपेअरन्स खाली एक सेल्फ अवेअर नसलेली मॉडेल होती. अचानकच तिचा तिरस्कार करणं खूपच सोपं झालं.
हं. फोटोग्राफरने असिस्टंटकडे जाण्यापूर्वी तिच्या पाठीमागे डिस्गस्टचा आवाज काढला आणि विचारलं, "अजून एक आहे का?" या क्षणी शनाया हळुवारपणे स्टुडिओमध्ये दाखल झाली. तिने विनम्रपणे फोटोग्राफरला ग्रीट करून सुरुवात केली. तिचे स्माईल फोर्स्ड किंवा अनफ्रेंडली दिसत नव्हते, परंतु प्रज्ञाच्या शूटमुळे फोटोग्राफर सध्या वाईट मूडमध्ये होता. म्हणूनच तो केवळ शनायाला एक्सप्रेशनलेस रिस्पॉन्स देऊ शकला. त्याने विचार केला, नुकतीच गेलेली मॉडेल स्किल्ड नसली तरी किमान तिच्यात एक ब्राईट पर्सनॅलिटी होती आणि त्याच्यासमोर असलेली मॉडेल शांत आणि डल होती, तर ती आणखी वर्स असेल असं त्याने एक्सपेक्ट केलं. त्याच्या अपेक्षांमुळे शनायाबद्दलचा त्याचा ॲटिट्यूड अत्यंत कॅज्युअल होता. त्याने शनायाला कोणताही डिरेक्शन न देता कॅज्युअली तयार केलं आणि कॅज्युअलीच शूट सुरू केलं. त्याने तिला ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या म्हणजे प्रत्येक फोटोच्या मूळ थीम होत्या. या महिलांना मॉडेल कसं म्हटलं जाऊ शकतं हे मला खरोखरच माहीत नाही. फोटोग्राफरच्या शेजारील असिस्टंटला देखील शनायाकडून जास्त अपेक्षा नव्हत्या. थीम 1, एक ओरिएंटल महिलेचा जेंटलनेस. या थीमबद्दल फोटोग्राफरला अजिबात काळजी नव्हती, कारण शनाया हॅड टू बी हर सेल्फ अँड टास्क पूर्ण होईल. पण तिने असं काहीतरी केलं ज्याची त्याला अपेक्षाही नव्हती. खरंच तिला काहीही फॅन्सी करण्याची आवश्यकता नव्हती. तिला फक्त नेहमीची शांतता मेंटेन ठेवावी लागली आणि फक्त खुर्चीवर बसावं लागलं. परंतु तिने एक महत्वाचा फॅक्टर ऍड केला, तिचे डोळे. तिच्या ओरिजिनली शांत, इमोशनलेस एक्सप्रेशन विपरीत शनायाची नजर तिच्या समोर फोकस्ड होती, अलर्ट आणि क्लिअर. तिचे डोळे स्लाइटली वॉटरी होते आणि थोडे लाल झाले होते, जसं की ती आपल्या प्रियकराकडे पाहत होती, परंतु तिला रेजिस्ट करावं लागत होतं. हे अगदी ओरिएंटल महिलेची शाय, रिझर्व्ह पर्सनॅलिटी होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनायाने केवळ तिच्या डोळ्यांकडे लक्ष वेधलं नाही, तर तिने आपल्या इमोशन्समुळे दर्शकांना आपल्या शरीरावरच्या कपड्यांवरही लक्ष केंद्रित करायला लावलं. ती एखाद्या स्त्रीसारखी दिसत होती जिने आपल्या प्रिय व्यक्तीसाठी कपडे घातले होते, ओन्ली टू फाइंड तिला आवडणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर होती. म्हणूनच तिला तिचे अपीअरन्स लज्जास्पद आणि विनोद वाटले. इमोशन्स आणि सेटिंग एकत्रित झाले. तिचे टक लावून पाहणे आणि प्रोडक्ट एक झाले. वाव! फोटोग्राफर त्याची एक्साइटमेंट कंट्रोल करू शकला नाही. संपूर्ण शूट दरम्यान तो एंडलेसली ओरडला, परफेक्ट! इतके स्किल्ड मॉडेल त्याने कधीही पाहिले नव्हते. त्याचं हृदय इतकं एक्साइटेड झालं की ते बर्स्ट होईल असं त्याला वाटलं. अवघ्या 5 मिनिटात शनायाने एक कथा साकारली आणि मुख्य म्हणजे ही कथा तिने घातलेल्या कपड्यांशी संबंधित होती. एक प्रोफेशनल मॉडेल अशी असायला हवी. ती कितीही सुंदर होती तरीही ती प्रेझेंट करत असलेल्या प्रोडक्टसाठी एक ॲसेसरी होती. बऱ्याच मॉडेल्समध्ये त्यांचे कपडे दाखवण्याची केपेबिलिटी होती, परंतु त्यात किती जण एक होऊ शकतात? यावेळी फोटोग्राफर उत्साहाने भरला होता. शेवटी त्याला वाटलं की आपल्याला त्याचे फोटोग्राफी स्किल्स दाखवण्याची संधी मिळाली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनाया अशी एक मॉडेल होती जिला स्वतःचे पोजेस कसे निवडायचे हे माहीत होतं. तिला जास्त डिरेक्शनची आवश्यकता नव्हती. तिने दिलेल्या प्रत्येक पोजमध्ये जे आवश्यक आहे तेच होतं आणि तिने घातलेला प्रत्येक फोटो कोणीही डिलीट करण्यास तयार नसेल असा होता. याबद्दल विचार केला तर शनायाच्या तुलनेत मागील मॉडेल पूर्णपणे ओव्हरशॅडोड होती. फक्त एक सुंदर चेहरा आणि रिअल मॉडेलमधील फरक म्हणजे आकाश आणि पृथ्वी यांच्यातील फरक. त्यानंतर छायाचित्रकाराने शनायाला आणखी काही पोजेस घेण्यास सांगितलं. त्याला आश्चर्यचकित या गोष्टीने केलं की त्याने शनायाकडे रिक्वेस्ट केली तरी ती एका सेकंदातच त्याला रिस्पॉन्स देऊ शकली. फ्लर्टेशियस, दुःखी, निरागस, सिडक्टिव्ह, ती सध्या टक लावून पाहण्याच्या आणि तिच्या डिटेल पद्धतीने ती सगळं काही पुल ऑफ करू शकली. तिचं कौतुक करण्यापासून फोटोग्राफर स्वतःला रोखू शकला नाही. या प्रकारच्या मॉडेलने पारंपरिक ओरिएंटल ट्रेंड पूर्णपणे व्यापून टाकला.
पुढील एपिसोडसाठी आत्ताच आपल्या पॉकेट FM मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. आणि जर तुम्हाला सर्व शोजचे एपिसोड्स आत्ताच ऐकायचे असतील तर आत्ताच डाउनलोड करा आपला पॉकेट FM ॲप आणि एन्जॉय करा नवनवीन शोज.